सुमित्रा झालं नाही का तू पाणी पिणं मंगापासून तू पाणी पिते बाबा बाबा. का जास्त पाणी पिलं तुम्हीच तर पाणी पिलं जास्त. हो तूच तर जास्त पाणी प्यायला लागली हे का. मग पाणी नको पिऊ का. आता मी पाणी पिलं तर मला ताण लागली होती. मग तुझी काही ताण लागली. मग ताण लागत नाही तर का हां तुम्हालाच लागते का ताण. हां दोन तीन तुझ्या झाडं बोलले लागली ताण. हो मग तुम्हीच जास्त ढक पाडते. आता ताण लागल्या पाणी प्यायला लागते ना मध्ये. मग आता कसं आहे भावानं आलो पाणी प्यायले तुरी मोडल्याला लागले ताण. हे का म्हणते भाजीपाला खाल्ला होता भयानक जेवणही आलतो. आणि कसं काय ते ढगाळी वातावरण आहे बाहेर उष्णत आहे बाबा बाहेर झोमून राहिलं. पुन्हा सध्या असे हे का म्हणते कापूस येतं हे सवय. आता असे कामं धमं काय सध्या कोणा खोटं सवय. आता बागामध्ये एक डबा हे काम येते आता आणि तिथे पुन्हा ढगाळी वातावरण आहे भयानक उष्णत आहे. आता लागलो आता आलो आता पाणी प्यायला येतं पेलो मस्तपैकी पाणी. आता पाणी पिल्या थोडंसं बरं वाटायला लागलं थंड थंड पाणी पेलो बरं वाटतं आहे आता थोडंसं. दे थोडंसं मी थोडंसं पाणी पुन्हा 2-3 गुड्डे बाप्पा बाप्पा लागलं आणि ते आणलं पाणी. चरवी हे पाणी तेवढे चोखते का काका. का ते आता ताण लागली आता खा करते आता कसं आहे भावानं आता पाणी प्यायची मजा खरी राहते. ताण दिवसभर का प्यायचं. नाही कामं धामं झाले ना पाणी पिलं ना आपण असं सावलीमध्ये येऊन तर याची मजा एकदम राहते भावानं. यासारखं सुख नाही ताण लागल्यावर पाणी पिण्यात मजा खरी असते. नाही तर ते का ताण लागून नाही तर पाणी दे मग पिवशा वाटत नाही पण ते खरी मजा हेच असते भावनं. सांगा तुम्हाला काय वाटतं. पितो आता भावनं पाणी आता आणि सांगा तुम्ही कमेंट करून गोष्ट खरी काय भावनं सांगा बरं तुम्ही.